तर मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या नाच चर्चेच्या या यूट्यूब चॅनलवरती। आपण परत एक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो। तर बघूयात आता श्री अंबाबाई यात्रा ममदापूर KL तालुका निप्पाणी या निमित्त भव्य दिव्य अशी बैलगाडी शर्यतीचे व घोडागाडी शर्यतीचे आयोजन केले आहे। तर ममदापूर केसरी पर्व 3 चे आयोजन केले आहे। गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता हे मैदान पार पडणार आहे। या मैदानाचे ठिकाण असणार आहे ममदापूर खडकलाट मनोचीवाडी बमाळपट्टा या ठिकाणी। हे मैदान एकूण 6 गटामध्ये पार पडणार आहे। तर बघूयात ते 6 गट कोणते आणि त्यांची बक्षीसे काय असणार आहे ते। पहिला गट असणार आहे बिनदाती घोडाबैल शर्यत गट। त्याचा प्रथम क्रमांकात बक्षीस असणार आहे 10,003, द्वितीय क्रमांक असणार 7,003, तृतीय क्रमांक असणार 5,003 आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 1,000 रुपये। दुसरा गट असणार आहे दुसरा चौसा बैलगाडी शर्यत गट। त्याचा प्रथम क्रमांकात बक्षीस असणार आहे 20,003, द्वितीय क्रमांक असणार 15,003 आणि तृतीय क्रमांक असणार 10,003 आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 2,000 रुपये। तिसरा गट असणार आहे जनरल घोडागाडी शर्यत गट। त्याचा प्रथम क्रमांकात बक्षीस असणार 20,003, द्वितीय क्रमांक असणार 15,003 आणि तृतीय क्रमांक असणार 10,003 आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 2,000 रुपये। चौथा गट असणार आहे जनरल घोडाबैल शर्यत गट। त्याचा प्रथम क्रमांकात बक्षीस असणार 20,003, 15,003 आणि 10,003 आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 2,000 रुपये। पाचवा गट असणार आहे जनरल ब गट बैलगाडी शर्यत गट। त्याचा प्रथम क्रमांकात बक्षीस असणार 41,003, द्वितीय क्रमांक असणार 31,003 आणि तृतीय क्रमांक असणार 21,003 या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 4,100 रुपये। तर सहावा आणि शेवटचा गट असणार आहे जनरल अ गट बैलगाडी शर्यत गट। त्याचा प्रथम क्रमांकात बक्षीस असणार 1,11,003, द्वितीय क्रमांक असणार 75,003 आणि तृतीय क्रमांक असणार 55,003 आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 11,000 रुपये। आता बघूया नियम व अटी। मैदान हे शासनाच्या नियमानुसार विना लाठीकाठी बिना बॅटरी शर्यती होतील। नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल। शर्यतीवेळी कोणालाही दुखापत झाल्यास किंवा जीवितहानी झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही। कमीत कमी 7 गाड्यांची नोंद झाल्यानंतरच मैदान सोडण्यात येईल। मैदानाचा निकाल हा ड्रोन कॅमेऱ्यात बघून दिला जाईल व पंचांचा निर्णय हा अंतिमच राहील। तर मित्रांनो, ममदापूर केसरी पर्व 3 चा व 1,11,000चा मानकरी कोण होणार नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।